महाराष्ट्र सरकारनं 3 महिन्यांपूर्वी गोवा ते नागपूर असा 12 जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग तयार करणार असल्याची अधिसूचना काढली। यात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे संमती घेण्यात आलेली नाही। पर्यायी महामार्ग असताना निव्वळ कंत्राटदाराचं हित लक्षात घेऊन हा मार्ग जनतेवर लादला जातोय। या महामार्गामुळे हजारो अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत। याबद्दल गेल्या 3 महिन्यांपासून कोल्हापुरातील शेतकरी आंदोलन करतायत। मात्र अद्यापही सरकारने याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा यासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं मंगळवारी 25 जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे। ताराराणी चौकात कृती समितीच्या वतीनं करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला पोलीस प्रशासनानं सहकार्य करावं यासाठी आज कृती समितीच्या शिष्टमंडळानं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली। यावेळी गिरीश फोंडे, विक्रांत पाटील, योगेश कुळवमोडे, के.डी. पाटील, जालंधर कुडाळकर, साताप्पा लोंढे, युवराज पाटील, नितीन मगदूम, तानाजी भोसले, आनंद शिंदे, नामदेव पाटील, दिनकर सूर्यवंशी, प्रवीण जांभळे, भरत सुतार, दत्तात्रय पाटील, बाळासो सोडगुडे, तात्यासो पाटील, शिवाजी शेरमे, नामदेव लोंढे, सूर्याजी लोंढे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।